गुड मॉर्निंग गाईज, मी आहे पुष्कर. स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. डे 9मध्ये आवरलं आणि निघालो स्टॉपवर. तेवढंच आपल्याला भेटले सोमनाथ जे बोलले, चल मी तुला स्टॉपवर सोडतो. मग काय, बसलं गाडीत आणि मी निघालो आपल्या स्टॉपवर पोचल्यानंतर बघितलं तर आपली बस आली होती. मग काय, बसलो बसमध्ये आणि आपण निघालो आपल्या कॉलेजकडे. कॉलेजला जाऊन सगळे आम्ही भेटलो. तेवढंच आम्हाला सांगण्यात आलं की आज विजिट जाणार आहे. आम्हाला माहीत नव्हतं की आमची विजिट जाणार आहे आज. मग काय, सगळे आलो आम्ही आणि आम्हाला असेल झाली बस. मग आम्ही सगळे निघालो आमच्या बसमध्ये बसल्यानंतर सगळ्यांचा मस्त एक व्हिडिओ घेतला. हे आपल्या सगळ्या क्लासचे मुलं. मग काय, आपली बस निघाली आपल्या विजिटकडे. आम्हाला पण नव्हतं माहिती की आज इंडस्ट्रियल विजिट आहे आणि कुठं जाणार आहे ते पण नाही माहिती. मग आम्ही पोहोचलो आपल्या लोकेशनवर. तर तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये आपलं लोकेशन होतं MIDCचं ट्रेनिंग सेंटर. मग काय, सेंटरमध्ये गेलो. मग तिथं आपल्याला भेटले वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे सर, जे तर आपल्याला त्यांच्या डिपार्टमेंटबद्दल सांगत होते. हे होते आपले फूड प्रिझर्वेटिव्हचे सर, जे आपल्याला सांगत होते की आपण फूड कसे प्रिझर्व करतो, का केलं पाहिजे, त्याचे वेगळे टाईप सांगत होते ते. नंतर आपण गेलो दुसऱ्या लॅबमध्ये. तिथे हे भेटले आपले प्रोग्रामिंगचे सर. हे होते बिझनेस ॲनालिटिक्सचे सर, जे आपल्याला AI इन बिझनेस ॲनालिटिक्स शिकवणार होते. मग आपण गेलो पॉली हाऊस लॅबमध्ये, जिथे आपल्याला सर सांगत होते की त्यांच्याकडे कोणते कोणते कोर्सेस आहे. त्यांच्याकडे होतं पॉली हाऊस इंजिनियर आणि इरिगेशन इंजिनियरचे. मग आपण गेलो अजून एका लॅबमध्ये. त्या लॅबमध्ये आपल्याला होतं PLC आणि स्काडाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन सांगितली की कोर्समध्ये काय काय कवर होणार. आज आम्ही एवढंच एन्जॉय केलं आणि आलो घरी आलो आणि केलं आपल्यासाठी मस्तपैकी चहा करून झाल्यानंतर दाजी बोलले आपल्याला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये, कारण की त्यांना वाटत नव्हतं बरं. मग आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये. मग आम्ही घ्यायला आलो गोळ्या वगैरे घेतल्यानंतर घरी आलो. दाजी घेत होते शौर्याचा अभ्यास घेऊन झाल्यानंतर मी आलो किचनमध्ये बघितलं ताईने आज केलं होतं वरण चकुल्या आणि त्याच्यासोबत घेतले पापड. आज काय शेकोटी केली नाही. आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. भेटूया आपण परत उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.